नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या 1-2 दिवसामध्ये आपलं ग्रामीण बँक RRB क्लरिकलचा मेन्सचा पेपर आहे। त्या संदर्भात हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लॉजिकल रिझनिंगच्या काही टाइप्सचे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत। ते कसे अप्रोच असले पाहिजे, कसे सॉल्व करायचे आहेत, त्यामध्ये बेसिकली 4 ते 5 टाइप्सचे वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत, जे की फ्लॅट अँड फ्लोर बेस्ड क्वेश्चन जे की एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहे। बिलकुल या टाइपचा क्वेश्चन आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही ठिकाणी बघायला मिळतो। सोबत डायग्राम बेस्डचे क्वेश्चन जे जनरली क्लरिकल मेन्सला IBPS सारख्या SBI सारख्या हे क्वेश्चन दिसतात, पण इन केस जर असा क्वेश्चन आला तर आपल्याला अप्रोच काय असला पाहिजे आणि याच्या पुढच्या एक्झामला हे क्वेश्चन आपल्याला कामी येऊ शकतात। पॅरलल रोचा क्वेश्चन पण एक्सपेक्टेड आहे, इनसाइड आउटसाइड फेसिंगचा क्वेश्चन पण एक्सपेक्टेड आहे। तर या 4 क्वेश्चन्सचा आपल्याला या टाइपमध्ये या व्हिडिओमध्ये या 4ही क्वेश्चनची जी काही अप्रोच असेल ते आपल्याला बघायचे आहे। सोबत आपल्याला मिसलेनियस जे टॉपिक आहेत, जसं की आपलं सिलॉग आहे, ब्लड रिलेशन आहे, इनइक्वॅलिटी, कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन सेन्स, हा पार्ट आपला ऑलरेडी चांगला झालेलाच असला पाहिजे, त्याबद्दल कुठला डाऊट नाहीये। त्यामुळे बघू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत, ते नक्कीच आपल्याला ग्रामीण बँकेच्या एक्झामला कामी येणार आहेत। बघू, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला इथं दिलेला आहे। 8% दिलेले आहेत, यामध्ये टोटल 8% ची इन्फॉर्मेशन एका लिनियर अरेंजमेंटमध्ये ऑलरेडी दिलेली आहे। इथं आपल्याला A, C, G, H, B, H, E, D आणि F असे 8% ऑलरेडी दिलेले आहेत। 4 ऑफ देम आर फेसिंग नॉर्थ अँड रेस्ट आर फेसिंग साऊथ, म्हणजे सरळ 4 नॉर्थ 4 साऊथ अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। पहिल्यांदा आपण एक काम करायचं आहे, व्हिडिओ चालू असताना यूट्यूबवर हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पॉज करायचा, काही वेळ घ्यायचा, 5 ते 7 मिनिटाचा वेळ घ्यायचा, त्या वेळेमध्ये आपण स्वतः ट्राय करायचं आणि नंतरच एक्सप्लेनेशन बघायचं आहे आपण। बघा, आता बेसिकली आपल्याला दिलेलं काय की 4% नॉर्थ साऊथ फेसिंग आहे, 4 जणांची नॉर्थ 4 जणांची साऊथ। ईच ऑफ देम लिव्स ऑन अ डिफरंट फ्लोर ऑफ एन 8 फ्लोर बिल्डिंग विथ बॉटम मोस्ट फ्लोर बिंग नंबर्ड ॲज फर्स्ट while the topmost floor being numbered 8। बघा, आता इथं बेसिकली 2 इन्फॉर्मेशन ऍड केलेले आहेत त्यांनी। बघा, फ्लोअरची अरेंजमेंट दिलेली आहे 8, 7, 6, इथं मी बाजूला लिहितो, ज्यामध्ये फ्लोअरची अरेंजमेंट 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 या पद्धतीने दिलेली आहे। पण आपल्याला फ्लोअर सोबत 2 अरेंजमेंट एखाद्या वेळेस लागू शकतात, लाईन अरेंजमेंटच्या पण। मग मी लाईन अरेंजमेंटची एक ही अरेंजमेंट कन्सिडर करतो 1 नंबरची, आणि तशीच एक अरेंजमेंट इथं पण ड्रॉ करून ठेवतो, ज्यामध्ये सेम पर्सन त्यांच्या जागा बदलणार नाहीत, बदलणार नाहीत। A, C, G, B, देन H, E, D आणि F असं आपल्याला दिलेलं आहे। आणि तेच 8% आपल्याला इकडं फ्लोअर अरेंजमेंटमध्ये विथ बॉटम मोस्ट फ्लोअर ॲज नंबर 1 अबाउट 2 टिल टॉप मोस्ट 8 या पद्धतीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। इन केस मला 2 पॉसिबिलिटी लागत आहेत, तर मग 2 पॅरलल रो सोबत मला 2 फ्लोअर अरेंजमेंटच्या पण इथं अरेंजमेंट लागणार आहेत। मग त्याच्यातही आपण नंबरिंग करून टाकू की फ्लोअर अरेंजमेंटचा नंबर 1 कोणता, फ्लोअर अरेंजमेंटचा नंबर 2 कोणता। बघा, ही डायग्राम नंबर 1 आहे, ह्याच्यासाठी 1 नंबरची इथं पॉसिबिलिटी मी ऍड करतो, आणि ही डायग्राम नंबर 2 कन्सिडर करू आपण या 2 नंबरसाठी, तर दुसरी पॉसिबिलिटी फ्लोअर अरेंजमेंटची आपण घेऊ। म्हणजे या पहिल्या डायग्रामसाठी ही अरेंजमेंट, या दुसऱ्यासाठी ही दुसरी। जर मला पॉसिबिलिटीमध्ये केसेस, फेसिंगच्या मध्ये केसेस भेटत असतील तर 2 डायग्राम लागतील। बघू आपण पुढे। द वन हू सीट सेकंड टू द राईट ऑफ बी लिव्स ऑन 4th फ्लोअर। बरं, सेकंड टू द राईट ऑफ बी, आता पहिल्या डायग्राम मध्ये बी ला मी फेसिंग नॉर्थ देतो, त्याच्या सेकंड टू द राईट ई आहे। फर्स्ट डायग्राम मध्ये बी ची फेसिंग नॉर्थ दिली, त्याच्या सेकंड राईट। द वन सेकंड टू द राईट ऑफ बी लिव्स ऑन 4th फ्लोअर, म्हणजे हा 4th फ्लोअरवर येईल। मला इकडं फर्स्ट डायग्राम मध्ये ई ची जागा 4th फ्लोअरवर देता येईल। सिंपल आहे, जो पर्सन बी च्या सेकंड राईट आहे तो 4th फ्लोअरला डायग्राम नंबर 1 लिनियरची, डायग्राम नंबर 2 मध्ये मला बी ची फेसिंग साऊथ द्यावी लागेल। साऊथला फेसिंग दिली तर बी च्या सेकंड राईट सी आहे, तो येईल इथे 4th फ्लोअरवर। मग इकडं सेकंड डायग्राम मध्ये सी हा पर्सन जो बी च्या सेकंड राईट येतो, जर आपण बी ची फेसिंग साऊथ घेतली तर मग तो 4th फ्लोअरवर इकडे घ्यावा लागेल। पुढे, द वन हू सीट सेकंड राईट ऑफ सी लिव्स ऑन 5th फ्लोअर। सी च्या सेकंड राईट, आता वरच्या डायग्राम मध्ये बघितलं तर फेसिंग नॉर्थच घ्यावी लागेल, सेकंड राईट बी आहे, तो 5th फ्लोअरवर येईल।
फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये बी हा पर्सन 5th फ्लोअरवर येईल, सीच्या सेकंड राईट होता. पण आता सेकंड डायग्राममध्ये पण सेम कंडिशन दिसते, कारण की सीला फेसिंग नॉर्थ दिलं तरच मग सेकंड राईट बी येतो आणि तो बी पाहिजे 5th फ्लोअरवर. का 5th फ्लोअरवर? कारण की इथं दिलंय आम्हाला द वन सीट सेकंड टू द राईट ऑफ बी लिव्हज ऑन 4th फ्लोअर, राईट, लिव्हज ऑन 5th फ्लोअर, सॉरी ही सेकंड लाईन होती. द वन हू सीट सेकंड टू द राईट ऑफ सी लिव्हज ऑन 5th फ्लोअर. मग सीच्या सेकंड राईट जो आहे तो बीच आहे. मग हा दोन्ही पण डायग्राममध्ये 5th फ्लोअरवर यायला पाहिजे, कारण की सीच्या फेसिंगच्या 2 केसेस येतच नाही त्याच्यामध्ये. एक नॉर्थची आहे, पण साऊथ जर घेतलं तर सेकंड राईट कोणी येणारच नाहीये. बरं, पुढे बघू. जी अँड ई आर फेसिंग सेम डिरेक्शन बट अपोजिट बी अँड एच. बरं, जी आणि ई ची फेसिंग सेम पाहिजे, पण बी एच च्या अपोजिट पाहिजे. आता बघा, बी एच च्या अपोजिट आहे तर बी साऊथ आहे तर एच पण साऊथ येईल. बी एच च्या अपोजिट जी ई पाहिजे तर जी नॉर्थ येईल आणि ई पण नॉर्थ येईल. ही सेकंड डायग्राम मध्ये. फर्स्ट डायग्राम मध्ये बी नॉर्थ आहे तर एच पण नॉर्थ येईल आणि दोघांच्या अपोजिट जी ई पाहिजे साऊथला. हे आपल्याला फेसिंगच्या बाबतीत इथं क्लॅरिटी मिळते. पुढे, ओनली वन पर्सन लिव्ह ऑन द फ्लोअर विच इज बिटवीन एफ्स फ्लोअर अँड हिज इमिडिएट नेबर्स फ्लोअर. बरं, एफच्या फ्लोअरमध्ये आणि त्याच्या शेजाऱ्याच्या फ्लोअरमध्ये एकचा गॅप पाहिजे. मग आता ओनली वन पर्सन बिटवीन द फ्लोअर ऑन विच इज बिटवीन एफ्स फ्लोअर अँड हिज इमिडिएट नेबर्स फ्लोअर. आता एफचा इमिडिएट नेबर डी, एफचा इमिडिएट नेबर डी, दोन्ही डायग्राम मध्ये एफचा इमिडिएट नेबर डी आहे. तर सिंपल आहे, एफ आणि डी मध्ये एका फ्लोअरचा गॅप आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. पण सध्या आपल्याला इकडे ठेवण्यासाठी तशी जागा नाहीये. पुढे काय दिलंय? द वन हू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ जी लिव्हज ऑन टॉप फ्लोअर. सेकंड टू द लेफ्ट ऑफ जी. आता जीच्या सेकंड लेफ्ट ए आहे, तो 8व्या फ्लोअरवर येईल सेकंड डायग्राम मध्ये. सेकंड डायग्राम मध्ये इकडं जी ची फेसिंग साऊथ आहे, जीच्या सेकंड लेफ्ट एच आहे, तो येईल 8व्या फ्लोअरला फर्स्ट डायग्राम मध्ये. बघा, आता दोन्ही केसमध्ये 8व्या फ्लोअरवर वेगळा वेगळा पर्सन आला. का आला? कारण की आपल्याला सांगितलेलं काय आहे, सेकंड लेफ्ट ऑफ जी जो असेल तो टॉप. मग आता जी नॉर्थ होता, सेकंड लेफ्ट ए आला म्हणून टॉप फ्लोअरवर सेकंड अरेंजमेंट मध्ये. जी साऊथ होता, सेकंड टू द लेफ्ट एच आहे, तर मग तो आपल्याला टॉप फ्लोअरवर पाहिजे फर्स्ट डायग्राम मध्ये. बरं, ए लिव्हज ऑन वन ऑफ द फ्लोअर अबो सी. ए हा वन ऑफ द फ्लोअर अबो सी पाहिजे. इथं सीच्या वर आलेला आहे, इकडे सी ची जागा आपल्याकडे अजून फिक्स नाहीये, पण ए हा वर असला पाहिजे डायग्राम मध्ये सीच्या. ही एक अरेंजमेंट इथं लिहून ठेवू आपण. पुढे, द पर्सन हू सिट्स 5th टू द लेफ्ट ऑफ एफ लिव्हज इमिडिएटली अबो हिम. बघा, एफच्या इमिडिएटली अबो हे बोथ डायग्राम मध्ये कोण असलं पाहिजे? बोथ डायग्राम, कारण 2 केसेस आहे ना. हा पर्सन जो 5th टू द लेफ्ट आहे एफच्या, मग आता एफला इकडे नॉर्थच बघावं लागेल. त्याच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th टू द लेफ्ट जी आहे, म्हणजे एफच्या इमिडिएटली अबो जी असला पाहिजे. इकडं पण एफला नॉर्थच बघावं लागेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th टू द लेफ्ट जी आहे, एफच्या इमिडिएटली अबो जीच यायला पाहिजे. दोन्ही अरेंजमेंट मध्ये द पर्सन सीट्स 5th टू द लेफ्ट ऑफ एफ इमिडिएटली अबो हिम असं सांगितलंय. बरं, पुढं, द वन हू सीट सेकंड राईट ऑफ ई लिव्हज इमिडिएटली अबो ई. सेकंड राईट ऑफ ई इमिडिएटली अबो ई. बरं, फर्स्ट डायग्राम मध्ये बघा, ई फेसिंग साऊथ आहे, सेकंड राईट बी आहे. सेकंड डायग्राम मध्ये पण आपल्याला सांगितलंय काय, द वन सीट सेकंड राईट ऑफ ई, तो इमिडिएटली अबो ई पाहिजे. मग ईच्या इमिडिएटली अबो बी आला पाहिजे. ईच्या इमिडिएटली अबो बी ऑलरेडी आलेला आहे. कोणत्या डायग्राम मध्ये? फर्स्ट डायग्राम मध्ये. तर इकडं ऑलरेडी आलेला आहे. इकडच्या डायग्राम मध्ये मला बघायचंय कोणाचा? द वन सेकंड टू द राईट ऑफ ई. ईची फेसिंग नॉर्थ आहे, सेकंड राईट एफ आहे, मग ईच्या इमिडिएटली अबो एफ यायला पाहिजे. ईच्या इमिडिएटली अबो एफ यायला पाहिजे. पण हे कुठे यायला पाहिजे? सेकंड पॉसिबिलिटी मध्ये. सेकंड इथं लिहून टाकतो मी, सेकंड पॉसिबिलिटी मध्ये. पण सेकंड पॉसिबिलिटी मध्ये आपल्याला मग हे पण ऍड करायचं ना, एफच्या इमिडिएटली अबो जी, कारण की ईच्या अबो एफ, एफच्या अबो जी हे दोन्ही ठिकाणी पाहिजे. तर अशी एकच जागा इथे, हे बघा, ईच्या अबो एफ, एफच्या अबो जी. पण मला एफ डी मध्ये एकचा गॅप पाहिजे होता, तर इथं एफ, इथं सी आहे. ही डायग्रामच सेकंड वाली कॅन्सल होईल, ही पण कॅन्सल होईल, कारण की एफ डी मध्ये एकचा गॅप पॉसिबलच नाही. इकडे बघायचंय मला, तर बोथ डायग्राम मध्ये एफच्या वर जी पाहिजे. एफच्या वर जी ह्याच पद्धतीनं घ्यावा लागेल का?
एफच्या वर जी घेतल्यानंतरच एफ आणि डी मध्ये एकचा गॅप येईल दोन्ही डायग्राम मध्ये. आणि ए अबो सी पाहिजे होता, ए अबो सी याच पद्धतीने येईल. फेसिंगच्या बाबतीत क्लॅरिटी आली आहे का? फेसिंग 1 2 3 4 नॉर्थ आहेत, तर उरलेले 4 साऊथला असतील. सिंपल क्वेश्चन आहे. ही फायनल अरेंजमेंट HACBEDGF अशीच आहे का एकदा चेक करून घेऊ आपण. HACBEDGF याच पद्धतीने आहे. EDGF यस. आणि ही फायनल अरेंजमेंट इकडं आपली लिनियर अरेंजमेंटची. जर असा क्वेश्चन आला तर बिलकुल या पद्धतीने आपल्याला 2 डायग्राम मध्ये ट्राय करावं लागेल. हाऊ मेनी पर्सन हु आर लिव्हिंग बिलो ई आर सिटिंग टू द लेफ्ट ऑफ हिम. बिलो ई आहेत DGF. याच्यापैकी कोणी त्याच्या लेफ्टला आहे का? ईच्या लेफ्टला डी आहे, एफ आहे, 2 लोक आहेत, तर आपलं आन्सर 2 असलं पाहिजे. हाऊ मेनी पर्सन आर लिव्हिंग बिटवीन इमिडिएट नेबर ऑफ एच. इमिडिएट नेबर ऑफ एच आहेत बी आणि ई. यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे? 0चा गॅप आहे. तर नो 1 असं आपल्याला उत्तर द्यावं लागेल. नो 1, एकचाही गॅप नाहीये तिथं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे. देर आर 8 पीपल. फ्लॅट फ्लोअरची अरेंजमेंट आहे. बिलकुल फ्लॅट आणि फ्लोअरचा आपल्याला क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. पहिले स्वतः टाइम द्यायचा आहे, 1 2 5 मिनिट जेवढाही वेळ लागतो. व्हिडिओ थांबवायचा आहे, स्वतः ट्राय करायचा आहे, नंतर एक्सप्लेनेशन बघायचं आहे. ओके, पण इथं दिलंय देर आर 2 फ्लॅट्स ऑन ईच ऑफ द 5. आता 5 दिलंय आणि 8च पर्सन म्हणताय म्हणजे व्हॅकंट असलं पाहिजे बिलकुल. हे काय 2 फ्लॅट्स आर व्हॅकंट दिलंय. द फ्लॅट्स विच आर नंबर 1 2 ऑन ईच ऑफ द फ्लोर. ओके, आर लेफ्ट टू राईट. ओके, लेफ्ट टू राईट म्हणजे लेफ्टला 1 राईटला 2 असं दिलेलं आहे. 1 2 जसं आपल्याला ईस्ट वेस्ट दिलेलं असते तिथं 1 2 लेफ्ट राईट दिलेलं आहे. बरं, फ्लॅट्स विच आर एम्प्टी डू हॅव सेम फ्लॅट नंबर. बरं, एम्प्टी वाल्यांचा सेम फ्लॅट नंबर पाहिजे. 5 4 3 2 1 या पद्धतीनं फ्लॅट अरेंजमेंट आहे. याच्यामध्ये आता 1 आणि 2 जर घ्यायचा असेल तर 1 आणि 2च्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन आहे. फ्लॅट 1 फ्लॅट 2 लेफ्ट टू राईट. जर इन केस आपल्याला पॉसिबिलिटी लागते तर फ्लॅट 1 फ्लॅट 2 आपण अशी पण पॉसिबिलिटी नंबर 1 पॉसिबिलिटी नंबर 2 अशी आपण ट्राय करू शकतो. बघू आपण काय दिले. एच लिव्ज ऑन फ्लॅट नंबर 1 ऑफ फ्लोर नंबर 1. बरं, क्लिअर दिले. एच फ्लॅट नंबर 1 फ्लोर नंबर 1. देर इज 1 फ्लोर बिटवीन फ्लोर ऑफ एच अँड सी. सी लिव्ज अबो एच. आता एच आणि सी मध्ये गॅप 1चा आहे. सी अबो येणार हे पण फिक्स आहे, पण सेम का डिफरंट हे माहित नाही. एच आणि सी मध्ये सेम का मग एच आणि सी मध्ये डिफरंट, अशा 2 केसेस तयार होतात. बघा, एच आणि सी एकचाच गॅप आला पण सेम फ्लॅट नंबर 1 मध्ये. इकडे एच आणि सी वेगळ्या वेगळ्या फ्लॅटमध्ये आले. बरं, B lives on flat which is immediately above C's and both are living in same flat. बरं, आता इथं क्लिअर सांगितलं B हा इमिडिएट अबो Cच्या पाहिजे आणि सेम फ्लॅटमध्ये पाहिजे. 2 डायग्राम आहेत, दोन्हीकडे अप्लाय करून टाकू आपण. पुढे E lives immediately above G's फ्लॅट. बरं, E हा इमिडिएटली अबो Gच्या फ्लॅटच्या पाहिजे. अँड बोथ आर लिव्हिंग इन सेम फ्लॅट. दोघांचा फ्लॅट पण सेमच आहे असंही सांगितलेलं आहे. बरं, ए अँड ई शेअर सेम फ्लोअर. बरं, ई सोबत सेम फ्लोअरवर ए पण असला पाहिजे. मग जीच्या वर ई, ई सोबत ए चालतो. जीच्या वर ई, ई सोबत ए चालतो. 2 केसेस आहेत. जीच्या वर ई, ई सोबत ए चालतो. जी ई, ई ए चालतो. दोन्हीमध्ये 2 केसेस आहेत. बघावं लागेल पुढं काय दिलेलं आहे. देर आर 2 फ्लोअर बिटवीन ए अँड डी अँड दे लिव्ह इन सेम फ्लॅट नंबर. ए आणि डी मध्ये गॅप 2चा पाहिजे, सेम फ्लॅट नंबर मध्ये पाहिजेत. ए आणि डी सेम फ्लॅट मध्ये 2चा गॅप. बरं, डी लिव्ज ऑन वन ऑफ द फ्लॅट विच इज इमिडिएटली अबो अँड एम्प्टी फ्लॅट. बरं, हे महत्वाचं आहे. डी हा इमिडिएटली अबो पाहिजे एम्प्टीच्या पण. बरं, बी अँड एफ शेअर सेम फ्लॅट नंबर. बी आणि एफ सेम फ्लॅट नंबर पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, जीई जर जीई ए दिला तर ए डी 2चा गॅप येतो इथं, पण इथं डी ठेवणे म्हणजे एमटीच्या लगेच वर येऊ शकत नाही. जीई ए असा ठेवला, ए डी ठेवला तर डी इमिडिएटली अबो एमटी येत नाही. आणि एमटी वाले तर सेम फ्लोअर फ्लॅटमध्ये हे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे इकडं केस थोडी कमी आहे. जीई ए, ए डी, ए डी हा चालेल इथं. डी डी येतो पण एमटीच्या अबो, पण एमटी मग इथं एकच येईल.
दोन एमटी एकाच फ्लॅटमध्ये सेम फ्लॅट नंबरमध्ये पाहिजेत. मला वाटते एकच केस असली पाहिजे. जीच्या इमिडिएट अबो ई आणि ए शेअर करतायत. डी मध्ये गॅप 2चा आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. डी एमटीच्या वर पाहिजे तर एमटी सोबत असतील. इथं उरलेला एक फ्लॅट नंबर असला पाहिजे, फ्लॅट असला पाहिजे जे नाव दिलेलं आहे एफ. बी आणि एफ सेम फ्लॅट शेवटी दिलेला आहे. बेसिकली ही अरेंजमेंट आपल्याला फॉलो होते किंवा फायनल अरेंजमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. बघून घेऊ आपण. डी एफ पुन्हा बी सी ए ई एच जी असंच आहे का? डी एफ बी सी ए ई एच जी सेम आहे. याच पद्धतीने आपली पण फायनल अरेंजमेंट आलेली आहे. बघू क्वेश्चन काय विचारले याच्यात. हु लिव्ज ऑन फ्लॅट नंबर 2 फ्लोर नंबर 4. फ्लोर नंबर 4 फ्लॅट नंबर 2 आहे बी. एच शेअर्स फ्लॅट विथ विच ऑफ द फॉलोइंग. एच कोणासोबत फ्लोर शेअर करतोय, जी सोबत करतोय, तर आन्सर सी असलं पाहिजे. ओके, पुढे या. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे 10%चा. काय दिले याच्यामध्ये? पुन्हा एकदा प्रत्येक क्वेश्चन चालू झाला की एकदा आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ स्टॉप करायचा आहे, स्वतः बघायचा आहे, नंतर ट्राय करायचं आहे. ट्राय केल्यानंतरच एक्सप्लेनेशन बघायचं आहे. चलो, 10% दिलेले आहे तिथं नावं. 2 rows मध्ये विथ 5% इच. The person in row 1 are facing south, person in row 2 are facing north. Okay. All of them like a different soft drink. Soft drink चे नावं दिलेले आहेत. बरं, नॉर्थ साऊथ तर दिलेलं आहे. बघू आपण, आपल्याला कन्फर्म तर नाही दिलं अजून काहीच की कोणत्या रो मध्ये कोण आहे, तर पॉसिबिलिटी लागण्याचे चान्सेस असू शकतात. बघू आपण. बघा, द पर्सन हु लाइक्स फॅन्टा अँड मिरिंडा सीट अपोजिट टू इच अदर. पण आता आपल्याला माहितच नाही की नॉर्थ कोण बघतोय किंवा साऊथ कोण बघतोय, तर मी इथं लिहून ठेवतो फक्त फॅन्टा लाईक करणाराच्या अपोजिट कोण आहे, मिरिंडा. ओके, हे समोरासमोर असतील. आता मी त्यांना नॉर्थ साऊथ पण लिहू शकत नाही, कारण काय होतं मग कन्फ्युजन होईल की मी असं लिहिलंय की फॅन्टाच्या अपोजिट मिरिंडा, तर एखादं असे कन्फ्युजन होते की मिरिंडावाला नॉर्थ बघतोय, फॅन्टावाला साऊथ. त्यापेक्षा अपोजिट आहेत ना, समोरासमोर लिहिलेले आहेत. बरं, पी सीट्स अपोजिट जे हु लाईक स्प्राईट. पी अपोजिट जे लाईक करतोय स्प्राईट, हे असं दिलेलं आहे. बरं, द वन हु लाईक स्लाइस सीट्स अपोजिट द वन हु लाईक 7up. बरं, स्लाइसवाला अपोजिट 7up, स्लाइसवाला अपोजिट 7upच्या पाहिजे. बरं, टी इज नॉट फेसिंग नॉर्थ. आता एक कन्फर्म भेटले, टीची फेसिंग साऊथ आहे. टी इज नॉट फेसिंग नॉर्थ बट सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू हु लाईक स्लाइस. आता क्यूची पण फेसिंग भेटेल का? सिंपल गोष्ट आहे बघा, टी साऊथला आहे, थर्ड टू द लेफ्ट आहे क्यू, क्यूच्या फर्स्ट सेकंड थर्ड लेफ्ट टी आहे, आणि क्यू हु लाईक स्लाइस म्हणताय, क्यू स्लाइस लाईक करतोय, आणि स्लाइसच्या अपोजिट कोण आहे, 7up. म्हणजे 7up वाल्याची फेसिंग कुठं आहे, नॉर्थ. म्हणजे ही पॉसिबल केस आपल्याला भेटू शकते. मग आता इथं मी 2 डायग्राम पण घेऊ शकतो बघा. क्यूची फेसिंग साऊथ आहे, तर एक्स्ट्रीम इथं राईट एंड म्हणून साऊथला फेसिंग असताना क्यू 1 2 3 थर्ड लेफ्ट टी, किंवा क्यू 1 2 3 हे पण चालते. दोन्ही केसेस असू शकतात. बघू पुढं काय दिलं का आपल्याला. देर इज ओनली 1 पर्सन बिटवीन के अँड एल. के आणि एल मध्ये 1चा गॅप पाहिजे. इकडे लिहून ठेवतो, के आणि एल मध्ये 1चा गॅप. एन सीट्स ॲट वन ऑफ द एंड ऑफ द रो अँड लाईक्स मिरिंडा. पण आपल्याला तर माहित आहे मिरिंडाच्या अपोजिट फॅन्टा आहे. एन मिरिंडा लाईक करतोय हे पण सांगितलेलं आहे, इथं लिहून ठेवू आपण. एन मिरिंडा लाईक करतोय, पण एन हा एका एंडला आहे, एक्स्ट्रीम एंडला. नेमकं 4 पैकी कोणत्या एंडला आहे सध्या आपण सांगू शकत नाही. बघू, द वन हु लाईक 7up इज ऑन द इमिडिएट राईट ऑफ यम हु डज नॉट लाईक कोला. यम हु डज नॉट लाईक कोला असं सांगितलेलं आहे. यम कोला लाईक करत नाही, पण 7up वाल्याची एक इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे. द वन हु लाईक 7up लाईक करणारा इमिडिएट राईट ऑफ यम, यमच्या इमिडिएट राईटला पाहिजे. हे बघा, हा 7up वाला यमच्या इमिडिएट राईटला पाहिजे. तो सिंपल आहे ना. मग यमच्या अपोजिट पण एक जण बसलेला असेल. 1 2 3 4 5 सिंपल आहे. क्यूच्या थर्ड लेफ्ट टी असंच यायला पाहिजे. क्यू स्लाइस लाईक करतो, अपोजिट 7up आहे. 7up यमच्या इमिडिएट राईटला आहे. म्हणजे 2 केसेस लागतच नाही तिथं. ही पूर्ण अरेंजमेंट आपण इथलची अप्लाय करून टाकलेली आहे या पद्धतीने. बरं, आता स्लाइसच्या अपोजिट 7up हे ॲड झालेलं आहे.
फॅन्टाच्या अपोजिट मिरिंडा यन, पण मिरिंडा पाहिजे एक्स्ट्रीम एंडला. मिरिंडा इथं किंवा इथं येऊ शकतो, 2 केसेस आहेत. बघू पुढं, माहीत नाही अजून काय दिलेलं आहे. द पर्सन हू लाईक्स पेप्सी अँड माझा रिस्पेक्टिव्हली आर नॉट फेसिंग नॉर्थ. म्हणजे पेप्सी आणि माझा लाईक करणारे दोन्ही पण पर्सन साऊथ फेस करणार आहेत. पेप्सी अँड माझा लाईक करणारे दोघंही साऊथला फेस करणार आहेत. बरं, यल लाईक्स लिम्का, के यल मध्ये एकचा गॅप आहे, यल लिम्का लाईक करतो हे आपल्याला दिलेलं आहे. बरं, द वन हू लाईक्स माझा सिट्स अपोजिट द वन हू इज सेकंड टू द राईट ऑफ के. ओके, आता माझा लाईक करणारा हा तर साऊथ फेस करतोय, पण याच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे द वन हू लाईक्स माझा सीट अपोजिट, हा कोणाच्या अपोजिट आहे? द वन हू सीट सेकंड राईट ऑफ के. केच्या सेकंड राईट असेल जो, त्याच्या अपोजिट. केच्या सेकंड राईट अपोजिट माझा, केच्या सेकंड राईट अपोजिट माझा. 2 पॉसिबिलिटीज आहेत, 2 पॉसिबल केसेस आहेत. यस डज नॉट लाईक कोला, इथं दिलं होतं यम डज नॉट लाईक कोला, आता दिलेलं आहे यस डज नॉट लाईक कोला. यन सीट्स अपोजिट द वन हू सीट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हू लाईक पेप्सी. आता ही फायनल इन्फॉर्मेशन आहे. यन आपल्याला माहिती होता कॉर्नरला पाहिजे, पण इथं सांगितलंय की यन अपोजिट द वन हू सीट सेकंड लेफ्ट ऑफ पेप्सी. पेप्सीची फेसिंग साऊथ आहे ना, मग पेप्सीच्या सेकंड लेफ्ट जो आहे त्याच्या अपोजिट यन असला पाहिजे. सिंपल आहे, यन इथंच यायला पाहिजे. पेप्सी त्याच्या सेकंड लेफ्ट जो येईल त्याच्या अपोजिट यन इथंच का, कारण तो एक्स्ट्रीम एंडला पाहिजे म्हणून. आणि पेप्सीची फेसिंग साऊथ आहे हे आपल्याला आधीच माहित आहे. पेप्सीची फेसिंग साऊथ आहे हे आधीच माहित आहे. मग आता यन काय लाईक करतोय? यन लाईक करतोय मिरिंडा. मिरिंडाच्या अपोजिट काय आहे? फॅन्टा. हे आपल्याला क्लिअर कट लक्षात येते. पण हा अजून एक पर्सन जो होता के, त्याच्या सेकंड राईट जो असेल त्याच्या अपोजिट माझा पाहिजे. आता याची एकच केस राहिली, के त्याच्या सेकंड राईट जो आहे त्याच्या अपोजिट माझा लाईक करणारा पर्सन. ओके, त्यानंतर काय दिले आता, के आणि यल मध्ये एकचा गॅप होता आणि यल लिम्का लाईक करतो. के यल एकचा गॅप, यल लिम्का लाईक करतोय. ओके, पुढं काय दिलंय, पी च्या अपोजिट जे स्प्राईट लाईक करतोय. मग आता पी च्या अपोजिट, हे बघा एकच जागा आहे, पी च्या अपोजिट जे, जे लाईक करणार आहे स्प्राईट. ओके, हे पण झालंय. यमला कोला चालत नाही तर कोला इथे ऍड करावा लागेल, आणि यसलाही कोला चालत नसेल तर यस इथे ऍड करावं लागेल. मग आता राहिलं काय, रिमेनिंग सॉफ्ट ड्रिंक आणि एक पर्सनचं नाव राहिलेलं आहे. मला वाटते यसचं नाव झालंय, इथं पी क्यू आर राहिला असेल, आर राहिलेला आहे, आर ॲड करता येईल. आणि इथं यमचं एक इन्फॉर्मेशन आहे सॉफ्ट ड्रिंकच्या बाबतीत, आय थिंक लिम्का, लिम्का झालेला आहे. स्प्राईट, स्लाईस, फॅन्टा, मिरिंडा, निंबूज, निंबूज राहिलेला आहे, तर हे इथं ॲड करता येईल. ही आपली फायनल अरेंजमेंट असली पाहिजे. ठीक आहे, तर असा क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये आला तर पॉसिबिलिटी लागत असतील तर पॉसिबिलिटी, विदाऊट पॉसिबिलिटी असेल तर विदाऊट पॉसिबिलिटी. हे बघा, यन मिरिंडा, आर कोला आपण शेवटी ॲड केलेला, इथं निंबूज ॲड केलेलं. 7 अप च्या सेकंड राईट अपोजिट माझा, पेप्सीच्या सेकंड लेफ्ट अपोजिट मिरिंडा. सेम अरेंजमेंट आहे. के आणि यल, यल लिम्का लाईक करतो, एकचा गॅप. पीच्या अपोजिट जे, जे स्प्राईट लाईक करतो. हू अमंग द फॉलोइंग लाईक्स कोला, कोला लाईक करणारा पर्सन कोण आहे याच्यातला? आर आहे, ए. हू अमंग द फॉलोइंग सीट ॲट एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो फेसिंग साऊथ? आर आणि टी आहेत, तर आर आणि टी आपलं उत्तर असलं पाहिजे. फेसिंग साऊथवाले आपल्याला एक्स्ट्रीम एंडचे पर्सन पाहिजे होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर येऊ. पुढचा क्वेश्चन आहे आपला मंथ आणि डेट बेस. आपण मंथ आणि डेट बेस स्टार्टिंगला मी ॲड केलेलं होतं का नाही माहीत नाही. ही 5वी टाईप समजा आपण या व्हिडिओमधली बघू. बघा, 8 पर्सन दिलेले आहेत. इथं जास्त वाचण्यात टाईमच घालायचं नाही. डेट बघायचे 10-27, महिने बघायचे मार्च, जून, ऑक्टोबर, नोव्हेंबर. बरं, आपल्याला अरेंजमेंट माहीत आहे कशी करायची. ही मार्च, जून, थोडं आपल्याला गॅप ठेवूनच लिहावं लागेल, कारण की डेज 2-2 ॲड करायचे आहेत. मार्च, जूनच्या नंतर आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. डेट आहे 10-27. या पद्धतीनं पॉसिबिलिटी लागली तर तसंच पुढं आपल्याला कंटिन्यू करता येईल. 10-27 या पद्धतीनं, 10-27 या पद्धतीनं. फक्त मी एक्सप्लेन करण्याआधी कमीत कमी एक वेळा तुम्ही 5 ते 7 मिनटं देऊन क्वेश्चन ट्राय केला पाहिजे. ओके, पुढे येऊ. डब्ल्यू अँड एन अटेंड द सेमिनार ऑन सेम मंथ. डब्ल्यू आणि एन सेम मंथला पाहिजेत. बरं, माहीत नाही, मी इकडे लिहून ठेवतो. डब्ल्यू आणि एन सोबत सोबत पाहिजेत.
एका महिन्यामध्ये. मग आता कोणते आहेत माहीत नाही. मार्चमध्ये 31, जूनमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 हे नंबर ऑफ डेज आहेत. देर आर 3 सेमिनार बिटवीन सेमिनार ऑफ एक्स अँड ओ. बरं, एक्स आणि ओ मध्ये गॅप 3चा पाहिजे. इथं लिहून टाकतो मी, एक्स आणि ओ मध्ये गॅप 3चा पाहिजे. पुढे यम डज नॉट अटेंड देअर सेमिनार इन मार्च. मार्च महिन्यामध्ये यम चालतच नाही, इथं लिहून टाकू. झेड अटेंड्स हिज सेमिनार इमिडिएटली आफ्टर यन. आता डब्ल्यू एन सोबत आहेत आणि झेड सेमिनार इमिडिएटली आफ्टर एन असेल तर सिंपल आहे, डब्ल्यू अगोदर आहे, एन नंतर आहे, त्याच्यानंतर झेड आहे. पण मग मला ते नोव्हेंबरमध्ये नाही देता येणार ना, कारण की डब्ल्यू एन आणि नंतर झेडला जागाच राहणार नाही. डब्ल्यू एन झेडला 3 केसेस येतील, 3 वेगळ्या वेगळ्या केसेस येतील. बघा 3 केसेस घेतल्या तर अजून सोपं जाईल, कारण की एक्स आणि ओ मध्ये आपल्याला 3चा गॅप आहे. मग हाच तो 3चा गॅप असू शकतो डब्ल्यू एन आणि झेडचा. बघू आपण पुढे दिलं, व्ही अटेंड सेमिनार इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्यामध्ये व्ही आहे, बरं माहित नाही कन्फर्म 10 का 27. नंबर ऑफ पर्सन हु अटेंड देअर सेमिनार बिटवीन सेमिनार ऑफ वाय झेड इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन हु अटेंड देअर सेमिनार बिटवीन एन व्ही आणि वाय झेड मध्ये सेम लोक पाहिजे. एन व्ही आणि वाय झेड यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ पर्सनचा गॅप पाहिजे. एक्स डज नॉट अटेंड सेमिनार ऑन ऑक्टोबर. बरं, एक्स ऑक्टोबरमध्ये चालत नाही. आणि शेवटी दिले डब्ल्यू अटेंड सेमिनार बिफोर एन. हे तर आपल्याला आधीच लक्षात आलेलं होतं. सिंपल आहे, दुसरं काहीच करायचं नाही. डब्ल्यू एन सेम महिन्यामध्ये पाहिजेत, हे घ्या, जास्त डोक्याला ताप नाही. यांच्या नंतर झेड एक पॉसिबिलिटी. जून महिन्यामध्ये डब्ल्यू एन लगेच नंतर झेड 2 पॉसिबिलिटी. तिसरा ऑक्टोबरमध्ये द्यावं लागेल, डब्ल्यू एनच्या नंतर झेड. आता राहिला प्रश्न एक्स आणि ओचा, ज्यांच्या 3चा गॅप आहे. एक्स आणि ओचा 3चा गॅप, हे बघा इथून जर बघितलं आपण तर एक्स आणि ओ मध्ये 3चा गॅप असाच येऊ शकतो. ही पॉसिबिलिटीज रॉंग होते, कारण की नोव्हेंबर महिन्यात व्ही पाहिजे हे आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. नोव्हेंबर महिन्यात व्ही पाहिजे, इथं व्हीला जागाच राहत नाही, एक तर कॅन्सल झालं. एक्स आणि ओ मध्ये आपल्याला 3चा गॅप पाहिजे. हा घ्या, एक्स आणि ओ मध्ये 3चा गॅप. पहिल्या याच्यात नोव्हेंबरमध्ये व्ही पाहिजे, व्ही आला. एन व्ही मधला गॅप बघा, एन व्ही मधला 1 2 3 4चा गॅप आहे. वाय झेड मध्ये झेड इथं आहे, 1 2 3 नाही येऊ शकत. पहिली पॉसिबिलिटी पण कॅन्सल झाली. इकडं बघा आता ऑक्टोबरमध्ये एक्स चालत नाही, इथं ओ दिला, इथं एक्स दिला, एक्स ओ मध्ये 3चा गॅप. यम मला इकडं चालतच नाही, म्हणजे यम आणि एनच्या ह्याच जागा आहेत. मला सॉरी, यम आणि इकडं व्ही आणि यमच्या ह्याच जागा आहेत, कारण नोव्हेंबरमध्ये व्ही पाहिजे. यम इकडं चालत नाही तर यम आणि व्ही इकडं बसतील, म्हणजे हे वाय आहे. म्हणजे वाय झेडचा गॅप बघून घ्या, 1 2 3. वाय झेडचा गॅप 3चा आहे, तेवढाच गॅप एन व्हीचा पाहिजे, 1 2 3. व्ही इथं येईल आणि यम इथं येईल. झाली फायनल अरेंजमेंट. दिसायला 3 पॉसिबिलिटी होत्या, पण लगे सॉल्व्ह झाल्या, काहीच प्रॉब्लेम आला नाही. फक्त थोडं आपल्याला दिलेल्या गोष्टी, जसं नोव्हेंबरमध्ये व्ही पाहिजेत, ऑक्टोबरमध्ये एक्स चालतच नाही, यम इकडं चालतच नाही, एक्स व्ही मध्ये गॅप 3चाच पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. बघू आपण, सोपा होता हा ॲक्च्युअल बघायला गेलं तर. यम अटेंड सेमिनार ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेट. यम कधी आहे दादांनो, 10 तारखेला आहे नोव्हेंबर महिन्याच्या. सी, विच ऑफ द फॉलोइंग पर्सन्स अटेंड सेमिनार ऑन 27th ऑफ मार्च. एक्स आहे तर आन्सर डी असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. बघा क्वेश्चन नवीन आला, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, टाइम द्यायचा आहे, स्वतः सॉल्व करायचं आहे, नंतरच पुढे जायचं आहे. बघा टोटल 8% दिलेले आहेत एका सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये. 4 ऑफ देम आर फेसिंग सेंटर व्हाईल रेस्ट आर फेसिंग आउटसाइड टू द सेंटर. म्हणजे 4 इनसाइड 4 आउटसाइड आपल्याला दिलेलं आहे. हा, इथं काय दिलेलं आता, इच ऑफ देम हॅज अ डिफरंट एज. बरं, पर्सनचे नावं ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्यांचं एज पण दिलेलं आहे. इन केस दुसरी डायग्राम जर लागली आपल्याला तर मी अजून एक सर्कल ड्रॉ करून ठेवतो. इथं पर्सनच्या जागा काय मनानं बदलायच्या नाही आहेत आपल्याला. जी बी सी एफ ए डी एच आणि ई या पद्धतीनं असलेच पाहिजे. जशाला तशा जागा आहेत त्या मी इथं लिहून ठेवलेल्या आहेत. पर्सन सिटिंग सेकंड राईट ऑफ ए इज 47 year old. आता ए ची फेसिंगच माहित नाही ना, चला ए ची फेसिंग घेऊ आउटवर्ड. पर्सन सिटिंग सेकंड राईट ऑफ ए, फर्स्ट सेकंड राईट 47 पाहिजे.
याला इनवर्ड घेऊन टाकू. फर्स्ट सेकंड राईट 47 पाहिजे. सीचं वय 47 भेटलं, पहिल्या डायग्राममध्ये एचचं भेटलं 47. बरं. डी अँड द पर्सन हु इज 47 year old फेसेस सेम डिरेक्शन. डी आणि 47 वाला सेम फेसिंग पाहिजे. बरं, डी कॉमा 47 हे दोघांची फेसिंग सेम पाहिजे, हे लिहून ठेवूया. बरं, पुढं द वन हु इज 26 year old सीट सेकंड टू द राईट ऑफ सी. आता प्रॉब्लेम आहे आपल्याला, कारण की याला 2 केसेस घ्यायचे, तर अजून एक डायग्राम घ्यावा लागेल, याला एक अजून घ्यावा लागेल, कारण की सीच्या सेकंड राईट सीची फेसिंग भेटल्याशिवाय कळणारच नाही ना. मग सीच्या सेकंड राईट 26 कोण? दोघेही 26 असू शकतात, दोघांच्या ठिकाणी 26 लिहून ठेवू, काय प्रॉब्लेम आहे. इथं पण सीच्या सेकंड राईट 26 हा पण असू शकतो, ए पण 26 असू शकतो, फक्त पॉसिबिलिटी लिहिलेली आहे, बरोबर काहीच नाही, दोघांपैकी एक 26 असू शकतो. ए अँड जी फेसेस अपोजिट डिरेक्शन अँड देअर कंबाईन एज इज 56. ए आणि जी ची फेसिंग अपोजिट आहे. बघा, ए आउटवर्ड घेतला होता आपण, इथं जी इनवर्ड येईल. ए इनवर्ड घेतला होता, जी आउटवर्ड येईल. आउटवर्ड, हे बघा, हे आउटवर्ड फेसिंग द्यावी लागेल. आता दोघांचं कंबाईन एज 56 सांगितलेलं आहे, 56. मग आपण दोघांपैकी एक 26 आधीच देऊन ठेवलाय, अजून एक देऊन ठेवा, मग काय प्रॉब्लेम आहे. 30. दोघांपैकी एक 30, दोघांपैकी एक 26. आता हे फिक्स झालं, 26 असेल का 30 असेल, पण दोघांचं एज 30 आणि 26 मिळून 56 होणार आहे. बी इज द, बीच्या बाबतीत काय सांगितलं, बी इज द यंगेस्ट ऑफ देम ऑल. बी सगळ्यात लहान असलं पाहिजे. बरं, द पर्सन हु इज सिटिंग इमिडिएट लेफ्ट ऑफ जी इज हाफ ऑफ हिज एज. जीच्या इमिडिएट लेफ्टला जो असेल तो हाफ असला पाहिजे. मग 26चा अर्धा 13 का मग 30चा अर्धा 15, माहित नाही, दोन्ही केसेस आहेत. इकडं जीच्या इमिडिएट लेफ्ट 13 किंवा 15, 13 किंवा 15 येईल, 26च्या अर्धा किंवा 30च्या अर्धा, कारण की इथं सांगितलं की सिटिंग इमिडिएट लेफ्ट ऑफ जी जो आहे तो हाफ ऑफ हिज एज, त्याच्या एजच्या अर्धा असला पाहिजे. बरं, सम ऑफ एज ऑफ पर्सन हु आर फेसिंग टुवर्ड सेंटर इज 54 मोर दॅन द सम ऑफ एज ऑफ द पर्सन फेसिंग आउटसाइड टू द सेंटर. बरं, इनसाइड वाल्याची टोटल 54 जास्त पाहिजे, इनसाइड वाल्यांची टोटल 54 जास्त असली पाहिजे. बरं, देअर इज अ डिफरन्स ऑफ 1 year बिटवीन द एजेस ऑफ इमिडिएट नेबर ऑफ सी. सीच्या वया, शेजाऱ्यांच्या वयामध्ये 1 चा गॅप पाहिजे. जर हा बी यंगेस्ट आहे आणि हा जर 13 आला तर हा 14 येईल, हा 15 आला तर हा 14 येईल, हा 13 आला तर हा 14 येईल, हा 15 आला तरी पण हा 14 येईल, कारण की बी यंगेस्ट आहे ना, बी यंगेस्ट आहे, त्याच्यापेक्षा मोठा चालत नाही आपल्याला. बरं, पुढे बघू. नो 3 पर्सन सिटिंग टुगेदर आर फेसिंग सेम डिरेक्शन. नो 3 पर्सन, कोणतेही 3 लोक जे सोबत सोबत बसलेले असतील त्यांची सेम फेसिंग चालणार नाही, म्हणजे जास्तीत जास्त 2 लोक सेम डिरेक्शनला बघू शकतात, जास्तीत जास्त 2 लोक. बरं, हेही आपल्याला फायद्याचं आहे. बघू पुढं कामी येते का. बोथ द इमिडिएट नेबर ऑफ ए फेसेस डिरेक्शन अपोजिट टू विच ए इज फेसिंग. बरं, एचे इमिडिएट नेबर हे दोन्हीच्या दोन्ही एच्या अपोजिट फेसिंग आहेत. आता इथं पहिल्या डायग्राममध्ये आउटवर्ड आहे, तर त्याचे दोन्ही शेजारी इनवर्ड बघतील. दुसऱ्या डायग्राममध्ये ए इनवर्ड आहे, तर त्याचे दोन्ही शेजारी आउटवर्ड बघतील, आउटवर्ड. इथे एक माहिती लिहिली होती, डी आणि 47 वाला सेम फेसिंग करणार आहे. डी इनसाइड आहे, 47 पण इनसाइड येईल. इथं डी आउटसाइड आहे, 47 पण आउटसाइड येईल, आउटसाइड येईल. भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या या इन्फॉर्मेशनमुळे. कसं काय बघा, 3 लोक आपल्याला सेम डिरेक्शन चालत नाहीत, 1-2 सेंटर आले तर हा ई जो आहे, हा जो ई आहे तो आउटवर्डच येणार आहे, बरोबर. आणि बघा ना, 1 2 3 4 इनवर्ड आले म्हणजे बाकीचे सगळे आउटवर्डच येणार आहे. आता एक माहिती जी होती, आपण 26 आणि 30ला का बरं आयदर ऑर लिहून ठेवलं होतं, कारण हे होतं की द वन हु इज 26 year old सेकंड राईट ऑफ सी. आता सीची फेसिंग तर दोन्ही केसमध्ये भेटलेली आहे, मग आता सी सेकंड राईट, सीच्या सेकंड राईट 26 पाहिजे, हे 30 काढून टाकू इथून, हे इथं 26 काढून टाकावं लागेल, कारण सीच्या सेकंड राईटवाला 26 फिक्स भेटला तर हा 30 आहे. इकडं पण सीच्या सेकंड राईट, सीच्या सेकंड राईटवाला आपल्याला काय भेटतोय, 26 पाहिजे तर 26 भेटला, आणि इकडं आपल्याला हा 30 भेटून जाईल, हा 30 म्हणजे 56 बेरीज होऊन जाईल. बरं, चलो पुढं बघू आता काय दिलेलं आहे. द पर्सन हु इज 53 year old सीट सेकंड लेफ्ट ऑफ
33. बरं 53 इथं फेसिंगवाला पार्ट राहिलेला आहे का बघू द्या एकदा. आउटवर्ड 1 2 3 4 आहेत, ते इनवर्डवाले पण 1 2 3 4 भेटून जातील. चलो आता जीच्या इमिडिएट लेफ्टवाला हाफ पाहिजे होता. जीच्या इमिडिएट लेफ्ट हाफ 15 आणि सीच्या शेजाऱ्यात 1चा गॅप पाहिजे हा 16, कारण की बी यंगेस्ट आहे. ह्याच्या इमिडिएट लेफ्टला इकडं 15 येईल. 30चा इमिडिएट लेफ्ट इकडं 15 येईल. बीच्या शेजाऱ्यांमध्ये सीच्या शेजाऱ्यामध्ये 1चा गॅप येईल, पण हा यंगेस्ट पाहिजे, तर यंगेस्टवाला नाही भेटला सध्या. वरच्या डायग्राममध्ये आपल्याला फायनली 33 53 जर ठेवायचे तर 53 इयर ओल्डवाला सेकंड लेफ्ट पाहिजे 33च्या. 53 इयर ओल्डवाला सेकंड लेफ्ट पाहिजे 33च्या. आता हे थोडं कॉमन सेन्स वापरून यूज करायचं की कोणाला 33 आणि कोणाला 53. इनसाईडवाल्याची टोटल 54 जास्त पाहिजे, तर जे इनसाईडवाला असेल त्यालाच मी 53 देऊन बघेल ना, कारण त्यांचं वय जास्त पाहिजे कॅल्क्युलेशनमध्ये. तर मला 53वाला सेकंड लेफ्ट पाहिजे 33च्या, तर मी 53वाला इथं देऊन टाकेल आणि 33वाला इथं देऊन टाकेल. का? कारण की डी मध्ये बघतोय, तर मध्ये बघणाऱ्यांचं टोटल मला जास्त भेटलं पाहिजे. आता या डायग्राममध्ये मला सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट भेटलेल्या आहेत, तर मी याला पुढं कंटिन्यू नेलं पाहिजे, कारण की इथं मला बी आणि एफचा गॅप 1चा पाहिजे, हा माहिती नाही. तर एकदा हे जे 54 जास्तवालं कॅल्क्युलेशन आहे इकडे जर जुळलं तर आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. बघू आपण याच्यात इनसाईडवाल्यांची टोटल किती आहे. इनसाईडवाला आहे 30, इनसाईडवाला 30, इनसाईडवाला 47, इनसाईडवाला आत्ता आपण घेतलेला 53 आणि इनसाईडवाला 16. 7 आणि 3 10 6 16, हातचा 1, हे 4 आणि 3 7 आणि 5 12 13 14, 146 इनसाईडवाल्याची आहे. ही 54 जास्त आहे, याच्यातून 54 जर मायनस केले 2 9 92 आले पाहिजे आउटसाईडवाल्या पाहिजे. आउटसाईडवाल्यांचे 92 यायला पाहिजे. आता आउटसाईडवाला आहे 15, 33 आहे आउटसाईडवाला आणि 26 आहे आउटसाईडवाला. 6 आणि 3 9 9 आणि 5 14, हातचा 1, 3 आणि 4 7 74, 92 आणायचे तर 18 ॲड केले तर 92 होतात, म्हणजे सीचं वय 18 असलं पाहिजे. ही आपली फायनल अरेंजमेंट आहे. सगळ्यांचीच इन्फॉर्मेशन भेटली, मी का दुसऱ्या डायग्रामकडे जाऊ. ही फायनल अरेंजमेंट आहे ज्याच्यात 4 इनसाईड 4 आउटसाईड, सगळ्यांचं एज पण आपल्याला भेटलेलं आहे. तर ही आपली फायनल अरेंजमेंट असली पाहिजे. बघू आपण, सीचं वय जर 18 आलं तर सगळं कॅल्क्युलेशन ओके आहे. हे घ्या, सीचं वय 18 आउटसाईड फेसिंग, सीचं वय 18 आणि बघा डी इनसाईड आहे त्यालाच 53 देऊन ठेवलेलं, कारण की साधी गोष्ट आहे ना, इनसाईडवाल्याचं टोटलच जर 54 जास्त पाहिजे तर इनसाईडवाल्यालाच मला जास्त एज द्यावं लागेल ना. येते लक्षात. बघू क्वेश्चन. हु इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ डी. डीच्या सेकंड टू द राईट, डी इनसाइड आहे, सेकंड राईट एफ आहे 16वाला. द वन हु इज सेकंड यंगेस्ट म्हणू शकतो आपण, कारण की यंगेस्ट 15 आहे, हा 16 सेकंड यंगेस्ट आहे. बघा व्हॉट इज द एज ऑफ सी. सीचं वय आत्ताच आपण काढलं होतं 18 लेस दॅन 10 नाही, नन ऑफ दीज 18 असलं पाहिजे, जे की ऑप्शनमध्ये दिलेलं नाही, म्हणून आपल्याला 18 तेवढंच विचारलं ना. येस 18. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन मे बी लास्ट क्वेश्चन असेल, त्यामुळे व्हिडिओ थांबवायचा आहे, क्वेश्चन ट्राय करायचा आहे, नंतरच एक्सप्लेनेशन ऐकायचं आहे. बघा काय दिलंय. 8 क्लासमेट आहेत, STUVWXYZ आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर एरिया. सम ऑफ द स्टुडंट्स आर फेसिंग सेंटर व्हाईल सम आर नॉट. काही इनसाइड काही आउटसाइड आहेत. बरं, अशा केसमध्ये बिलकुल एखाद्या वेळेस आपल्याला 2 पॉसिबिलिटीज लागू शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. 2 केसेस लागल्या तर बिलकुल घ्यायच्या, कारण की मेन्समध्ये आपल्याला 2 डायग्राम सॉल्व करून जरी मार्क भेटत असतील तरीही ते चांगलेच आहेत. असं नसलं पाहिजे की एकाच डायग्राममध्ये सॉल्व करतो, एखाद्या वेळेस तो नाही झाला सॉल्व आणि 2 केसेस असतील तर करणार काय. याच्या आधीचा क्वेश्चन जर मी एकाच डायग्राममध्ये घेतला असता तर एखाद्या वेळेस जमला नसता. बरं, सम इनसाइड सम आउटसाइड आहे. वाय इज नॉट फेसिंग सेंटर म्हणजे आउटसाइड आहे, इथं लिहून ठेवू आपण वाय आउटसाइड आहे. द इमिडिएट नेबर ऑफ झेड फेसेस अपोजिट डिरेक्शन. बरं, ह्याच्या बाबतीत काही माहीत नाही. डब्ल्यू सेकंड टू द राईट ऑफ एक्स हू सीट्स इमिडिएट लेफ्ट ऑफ यस. फेसिंग कोणाचीच माहीत नाही. इमिडिएट नेबर ऑफ यू फेसेस सेम डिरेक्शन. बरं, यस फेसेस इनसाइड, यस फेसेस इनसाइड म्हणतायत. आणि वरती हे दिलं होतं बघा, एक्स हू सीट्स ऑन द इमिडिएट लेफ्ट ऑफ यस. यस फेसेस इनसाइड द सर्कल. यसची फेसिंग इनसाइड घेऊन टाकली. एक्स हू सीट्स ऑन द इमिडिएट लेफ्ट ऑफ यस. यसच्या इमिडिएट लेफ्टला एक्स पाहिजे.
W सेकंड टू द राईट ऑफ एक्स, W सेकंड टू द राईट ऑफ एक्स, इकडे येईल इकडे येईल, दोन केसेस घेऊ शकता, एक्सला एकदा इनसाइड एकदा आउटसाइड, पण पुढे माहिती वाचलीच नाही आपण. बघू, W सेकंड राईट पाहिजे एक्सच्या, मी इथं लिहितो एक्सच्या सेकंड राईट W पाहिजे, गॅप एक्स आहे. पुढं काय दिलेलं आहे, इमिडिएट नेबर ऑफ यू फेसेस सेम डिरेक्शन, माहित नाही. यस फेसेस इनसाइड द सर्कल अँड सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ व्ही, पण हा यस थर्ड लेफ्ट पाहिजे व्हीच्या. इथं आउटवर्ड दिला तर फर्स्ट सेकंड थर्ड लेफ्ट येईल, इथं इनवर्ड दिला तर फर्स्ट सेकंड थर्ड लेफ्ट येईल, दोन्ही केसेस आहेत. पुढं जाऊ बघू काय येते. काय दिलंय, यस थर्ड लेफ्ट ऑफ व्ही, व्हीच्या थर्ड लेफ्ट यस पाहिजे, गॅप 2 येईल. ओनली वन पर्सन सिट्स बिटवीन व्ही अँड झेड अँड दॅट पर्सन इज नायदर यू नॉर वाय. व्हीची जागा इथं आली तर झेड इथंच येणार आहे, व्हीची जागा इथं आली तर झेड इकडे येऊ शकतो, झेड इकडे येऊ शकतो. व्हीची जागा फिक्स नाही, पण व्ही झेडमध्ये गॅप 1चा पाहिजे. बरं, पुढं W इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ यू, W इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ यू. बरं, बट बोथ आर फेसिंग अपोजिट डिरेक्शन, ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, माहीत नाही आपल्याला. W यूचा शेजारी चालत नाही, बरं काय हरकत नाही. बघू पुढं, T फेसेस द सेम डिरेक्शन ॲज एक्स, T आणि एक्सची फेसिंग सेम पाहिजे, माहीत नाही. T सीट सेकंड टू द राईट ऑफ यू, यू हू इज ऑन द इमिडिएट लेफ्ट ऑफ एक्स. बरं, एक्सच्या इमिडिएट लेफ्टला यू जर पाहिजे तर एक्सची फेसिंग सेंटरची यायला पाहिजे, एक्सची फेसिंग सेंटरची यावी लागेल, कारण की एका साईडला ऑलरेडी यस आहे आणि यू इमिडिएट लेफ्टला पाहिजे त्याच्या. आता माहिती आपल्याला बऱ्यापैकी भेटेल, कारण की अगोदर 1चा गॅप आपल्याला कोणामध्ये दिलाय, W इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ यू, W शेजारी नाहीये यूचा. बरं, W हा सेकंड राईट पाहिजे एक्सच्या, एक्सच्या सेकंड राईट Wची जागा झाली. आता फिक्स आहे, या दोन जागा व्ही आणि झेडच्याच असल्या पाहिजे, या दोन जागा व्ही आणि झेडच्याच असल्या पाहिजे. बघू पुढं, यूच्या शेजाऱ्याच्या बाबतीत पण आपल्याला दिलेलं होतं बघा, इमिडिएट नेबर ऑफ यू फेसेस सेम डिरेक्शन. मग दोन्हीच्या दोन्ही सेम डिरेक्शन सेंटर, व्हीच्या थर्ड लेफ्ट यस पाहिजे, इथं व्ही दिला तर थर्ड राईट येईल, सिंपल आहे. इथं व्ही इनसाइड द्यावा लागेल, थर्ड लेफ्ट यस येईल. व्ही झेडमध्ये 1चा गॅप होता, व्ही झेडमध्ये 1चा गॅप होता. व्ही सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ झेड, व्ही सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ झेड आलेला आहे. बरं, व्ही झेडमधला 1चा गॅप झाला, व्हीच्या थर्ड लेफ्ट यस पण झाला, एक्सच्या सेकंड राईट W पण झाला, वाय आउटवर्ड पाहिजे, 2 जागा आहेत. आता पुढची पॉसिबिलिटी मला वाटत नाही घ्यायची गरज असेल, काय राहिले ते बघावं लागेल. T सीट सेकंड टू द राईट ऑफ यू, हा T सेकंड टू द राईट ऑफ यू, यू आउटवर्ड घेतला तर T इथं येईल आणि वाय आउटसाईड आहे, हे आधीच सांगितलं होतं, तर इथं वाय आउटसाईड. रिमेनिंग पार्ट आहे तो फक्त फेसिंगच्या बाबतीतचा, कोणाचे शेजारी वगैरे काहीतरी दिलेलं असेल. हे बघा, इमिडिएट नेबर ऑफ झेड फेसेस अपोजिट, एक आउटवर्ड आहे एक इनवर्ड आहे. अजून काय दिले, W यूच्या बाबतीत दिले, W इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ यू बट बोथ ऑफ देम आर फेसिंग अपोजिट. W यू अपोजिट आहे, यू आउटवर्ड आहे, W इनवर्ड आहे, सगळ्यांचीच फेसिंग भेटलेली आहे, सगळ्यांच्या जागाही भेटलेल्या आहे. ही आपली फायनल अरेंजमेंट असली पाहिजे. बघू आपण पुढे काय दिलेलं आहे. हे काय, W इनवर्ड, यू आउटवर्ड, वाय आउटवर्ड, T इनवर्ड, बरोबर आलेलं आहे. व्हीच्या थर्ड लेफ्ट यस, यसच्या इमिडिएट राईटला यस, एक्सच्या इमिडिएट लेफ्टला यू. हाऊ मेनी पर्सन आर नॉट फेसिंग सेंटर, आउटवर्ड फेस करणारे किती आहेत, 1 2, 2च आहेत. आउटवर्ड फेस करणारे 2च आहेत, तर 2 म्हणावं लागेल. हू अमंग द फॉलोइंग इज ऑन द इमिडिएट राईट ऑफ W, Wच्या इमिडिएट राईटला वाय आहे, बी उत्तर असलं पाहिजे. चला, इथं क्वेश्चन संपलेत या सेशनचे. फक्त याच्यामध्ये आपण एक वेगळा क्वेश्चन जो बघितला होता तो शेवटी कोणता होता, मंथ आणि डेटचा होता. तर याच्यात आपली एक्स्ट्रा प्रॅक्टिस आपण म्हणू की एक मंथ आणि डेटवाला जो आपण बघितला, जो इझी होता ॲक्च्युअल मंथ डेटवाला टाईप. तर 5 टाईपची आपली प्रॅक्टिस या छोट्याशा व्हिडिओमधून होते. मित्रांनो, फक्त हा व्हिडिओ बनवण्यामागचं रिझन काय आहे की या 4-5 टाईप जरी आल्या तरी अवघड आहेत का, असू शकतात, पण क्लरिकल मेन्सचा असल्यामुळे आपल्याला ट्राय करणं गरजेचं आहे आणि त्याचा अप्रोच माहीत असावा, यासाठीच हा व्हिडिओ घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण बँकेचा मेन्स देत असताना सिटिंग करा, पझल करा, क्रिटिकल रिझनिंग करा, डेटा सफिशियन्सी करा किंवा इनपुट आउटपुट करा, लेवल सेम येणार आहे. फक्त एक कॉन्फिडन्स आपला असला पाहिजे, हे सगळं सॉल्व करण्याआधी
कोडिंग न्यू पॅटर्न सोडला तर, एखाद्या वेळेस लॉजिक नाही भेटलं तर कोडिंग सिलॉगचा जर क्वेश्चन येत असेल, सिलॉग बिलकुल येईल. इनइक्वॅलिटी कोडेडमध्ये आपल्याला दिसू शकते, इनइक्वॅलिटी डायरेक्शन बेस्ड क्वेश्चन दिसू शकतो. त्यानंतर ब्लड रिलेशन क्वेश्चन आपल्याला दिसू शकतात. हे सगळं सॉल्व झाल्यानंतरच इकडे जायचं आहे. किती सोपा असला, आउट ऑफ जरी भेटणार असतील तर आधी कॉन्फिडंटली जर माझे 18 ते 20 क्वेश्चन सॉल्व झाले असतील तर मग इकडे ट्राय करण्यात अर्थ आहे. अदरवाईज इकडे एखाद्या वेळ गेला, वेळेवर नाही सॉल्व झाला तर मग हे सॉल्व करण्याची गडबड जास्त होईल. त्यामुळे शुअर शॉट आधी हे ट्राय करा, त्यानंतर इकडे जा. पण क्रिटिकल रिझनिंग आणि इनपुट आउटपुट सोडून द्यायचं नाहीये. बिलकुल सोपे क्वेश्चन येतात, जर हे आले तर बिलकुल ट्राय करायचे आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. RRB क्लरिकलच्या मेन्सचा पेपर अवघड येणार नाहीये जास्त. ह्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी येतात, ह्या कमी वेळात आल्या तर इकडचा पार्ट सॉल्व करायला आपल्याला वेळ जास्त उरणार आहे. तर पुढचे 2 दिवस चांगली प्रॅक्टिस करा. व्हिडिओ प्रॉपर बघितला यासाठी सगळ्यांचेच खूप खूप धन्यवाद. तुमच्या येणाऱ्या मेन्स एक्झामसाठी माझ्याकडून टीम संकल्प एज्युकेशनकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.